आपल्या समोर खेळला जातोय। इथं असोसिएशन प्रीमियर लीगचं हे 5वा पर्व आपण अनुभवतोय आणि या 6व्या पर्वामध्ये ही तिसरी लढत आपल्या समोर येतोय। अत्यंत महत्त्वाच्या लढतींना सुरुवात झाली आणि अक्षरशः जर पाहायला गेलात ना, जसजशा मॅचेस पाहायला मिळतात ना, पहिली मॅच जर पाहायला मिळायला गेली तर तिथं ती वन साइड मॅच पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारी ही मागची मॅच पाहायला मिळाली। 9 विकेट्स मात्र मैदानाच्या बाहेर गेले होते। डोडो स्ट्रायकर्स मैदानात लढत होता, परंतु आकाश पाटील यांची ती बहारदार आणि ब्लास्टिंग अशी इनिंग पाहायला मिळाली। 21 धावा नावात आपल्याला संघासाठी बनवल्या आणि षटकार मारत मात्र ती मॅच आपल्या नावावरती केली आणि आपल्या संघासाठी मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आकाश यांनी आपल्या नावावरती केला आणि डोडो स्ट्रायकर्स या संघानं पहिल्या विजयाची नोंद आपल्या या लीग स्टेजच्या मॅचेसमध्ये केली। आता मात्र आणखी एक न्यू बॅटल आपल्या समोर मैदानामध्ये पाहायला मिळेल। इथं टॉस जिंकला श्रेयांक 11 या संघानं आणि धनवीर स्पोर्ट्स या संघाला त्यांनी प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी या सत्रामध्ये इन्व्हाइट केलं गेलंय। सुमित पवार आणि प्रशांत बांदिवडेकर सर आपण या मॅच मध्ये अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहतोय। खऱ्या अर्थानं संपूर्ण जर पाहायला गेला तर चांगलं मैदान, चांगली विकेट आज या असोसिएशन प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्या विभागातील या सर्व खेळाडूंसाठी उपलब्ध केली गेली। ग्रासी मैदान, कोणत्याही प्रकारचे एफर्ट या मैदानावरती लावले जाताना आपण पाहू शकता। मागील मॅच मधील मितेश पाटील रघुचा तो एफर्ट, चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण आपण या मैदानावरती प्रत्येक फिल्डरच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय। मॅचला मित्रांनो सुरुवात होणार आणखी एक बिग फाईट लढत लीग स्टेजच्या मॅच मधून पहिली मॅच असणार आहे दोन्ही संघांसाठी, जिथे श्रेयांक 11 आणि धनवीर स्पोर्ट्स हा मॅच आपल्या समोर येतोय। पहिली सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय। रोशन आणि पंकज टेंगले अशी सलामीची जोडी पाहतोय। रोशन आणि पंकज अशी सलामीची जोडी पाहतोय। यावेळी कट करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये। एका धावेसाठी धावसंख्येत एकनी बदलाव पाहायला मिळेल। गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय मिनेश पाटील। लोवर फुल टॉस लेफ्ट करायचा होता। लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतील तद्वार 2 धावा कंप्लीट केले गेल्यात रोशन आणि पंकज टेंगले यांच्या माध्यमातून। मिनेश यांच्या अगेन्स्ट जर पाहायला गेला तर राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकाचा हा पॉवर प्लेचा षटक आपण अनुभवतोय। पॉवर प्लेच्या षटकामध्ये जिथे पाहायला गेला तर 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय। वाईडिश लॉंग ऑफ आणि एक लॉंगॉनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आपण मिनेश पाटील यांच्या गोलंदाजीसाठी पाहतोय। पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती मिनेश राव ओव्हर द विकेट। यावेळी बॅटची लीडिंग एज आणि तदनंतर पाहतो यष्ट्यांच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण आणि रोशन पाटील बॅक टू द डगआउट। रन आउट ओके। झेल सुटला होता परंतु स्टेप अप झाले होते। लगेचच ऋषी वालेकर यांनी या स्टँड वरती बॉल फेकला गेला आणि धावचित स्वरूपात पहिल्या विकेटचं पतन। रोशन मात्र मैदानाच्या बाहेर आले। बॅटर मैदानामध्ये एंटर होताना आपण पाहिलंय। नंतर 2 आणि ही विकेट। न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 फॉर धनवीर स्पोर्ट्स मैदानामध्ये दाखल झालेत। लावेश पाटील मैदानात दाखल झाले। 3 चेंडू फेकून झाले, 4 धावा धावफलकावरती पाहतोय आणि 1 विकेट। रोशन मात्र मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहिली गेली। मिनेश याची चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय। पॉवर प्लेच्या षटक लावेश यांच्यासाठी पहिला बॉल।
बॅटची पुन्हा एकदा इनर एज लागली लॉंग स्टॉप रिजन मध्ये. बॉल ट्रॅव्हल करतोय. एका धावेसाठी धावसंख्येत एकीने बदलाव पाहायला मिळेल. एक धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न पाहतोय. 5 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 बॉल शिल्लक या षटकातील. पॉवर प्लेचं पहिलं षटक शांत पद्धतीने चाललेली ही मॅच आपण पाहतोय. असोसिएशन प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे 6वं पर्व आपण अनुभवतोय. पुन्हा एकदा स्टेप अप झालं. आणखी एक नो बॉल पाहतोय. या षटकातील जर पाहायला गेला तर चांगली गोलंदाजी होते, परंतु आपण गोलंदाजी करत असताना स्वतःच्या फुटवर्कवरील नियंत्रण मात्र गमावलं जातंय. मिनेश पाटील यांचा या षटकातील हा दुसरा नो बॉल आपण पाहतोय. मिनेश पाटील यांच्या माध्यमातून फेकला गेलाय. येणारा बॉल अर्थातच फ्री हिट असणार आहे धनवीर स्पोर्ट्स या संघासाठी. लाभेश पाटील या नो बॉलचा फायदा उठवतील का? पहिला चेंडू देखील नो बॉल फेकला होता मिनेश यांनी, परंतु तदनंतर चांगला कमबॅक पाहिला, चांगली गोलंदाजी पाहिली. उघडा डोले पहा नीट मित्रांनो, आलाय या मॅच मधील आणखी एक फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आहे लाभेश यांच्यासाठी. लाभेश लेफ्ट केलाय. 30 सर्कलला क्लिअर केलाय. लॉंग चेस आहे, परंतु गॅप शॉट सिलेक्शन पाहतोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. APL वरती मिनेश यांचा कमबॅक पाहतोय. कदाचित मिनेश साठी जे सॉन्ग DJ CR यांच्या माध्यमातून लावलं होतं. बकासूर फॅन मिनेश पाटील. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेलात ना, पॉवर प्लेचं पहिलं षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं. जरी 2 नो बॉल फेकले तरी चांगले कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ती श्रेयांक इलेव्हन या संघासाठी मिनेश पाटील यांच्या माध्यमातून जिथे धावा खर्च केल्या 10, परंतु अतिमहत्वाची एक विकेट रोशन यांना माघारी पाठवण्यात ऋषी वालेकर यांनी कोणत्याही प्रकारची कमी भासू दिली नाही आणि पहिली विकेट देखील आपल्या संघाच्या नावावरती केली. 10 धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि एक विकेट मात्र मैदानाच्या बाहेर पाहतोय. दुसरं षटक आता दुसऱ्या षटकात जयेश यांना इन्व्हाइट केले गेले. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकतो. जयेश यांच्या गोलंदाजीसाठी जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न पाहू शकतोय. आजच्या सत्राचा जर विचार करायला गेला तर सकाळच्या सत्रात 54 धावा आजच्या दिवसातील उच्चांक होता, परंतु दुसऱ्याच मॅच मध्ये जर पाहायला गेला तर 47 धावांचा पाठलाग शेवटच्या विकेट पर्यंत असताना आकाश पाटील यांच्या मदतीनं डोडो स्ट्रायकर्स यांनी देखील केला. परंतु या मॅच मध्ये किती धावा बनवल्या जातील त्या श्रेयांक इलेव्हन या संघाच्या माध्यमातून हे देखील बनवणं, धनवीर स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून हे पाहणं गरजेचं असणार आहे. जयेश हा पंपुल करण्याचा प्रयत्न. शट ऑफ दी लाईन टाकलेला हा बॉल बाउन्स करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. ज्या वेळी डिक्लेअर झोन पद्धतीच्या मैदान आपण पाहतो त्यावेळी गोलंदाजाला एक ॲडव्हान्टेज असतो. चला अंश 11 आपण शेवटचा 1 मिनिटात आपण व्हॉलेंटियर्स राहणं गरजेचं असणार आहे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. अंश 11 आपण या मॅच मध्ये अंश 11 व्हॉलेंटियर्स आहात. 1 मिनिटामध्ये आपले व्हॉलेंटियर सज्ज राहणं गरजेचं असणार आहे. डिसिप्लिन. चेंडू खाली आलाय बघा. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेला तर असोसिएशन प्रीमियर लीग आणि खऱ्या अर्थानं या असोसिएशनला डिसिप्लिन साठी मात्र या अलिबाग तालुक्यामध्ये ओळखलं जातं. डिसिप्लिन महत्वाचा असतो आणि हे डिसिप्लिन खऱ्या अर्थानं गेली कित्येक वर्ष या असोसिएशनच्या माध्यमातून पाहतो आणि हे डिसिप्लिन आपल्याला प्रत्येक संघानं पाळणं गरजेचं असणार आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे बोलतोय जिथं एक धाव आली. जयेश यांची चांगली गोलंदाजी पाहतोय. चांगला उंचीचा वापर करत असताना आपल्या खांद्याचा चांगला वापर जयेश यांच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण संघासाठी देखील करत असताना आपण जयेश यांना पाहत असतो आणि या मॅच मध्ये देखील श्रेयांक इलेव्हन या संघासाठी करत असताना पहिला बॉल फेकत असताना आपण पाहिला ज्या बॉलवरती 1 धाव मिळाली. यावेळी ताकदीचा पुरेपूर वापर. डीप स्क्वेअर लेग बॉल बॉन्डलाईनच्या बाहेर. चेंडू जातोय सीमारेषा पार. 6 धावा.
कडामफुल पॉवरफुल सक्सेसफुल. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू जातो. एका धावेसाठी धावसंख्येत एकनी बदलाव पाहायला मिळेल. एक धावेनी धावफलक मात्र 18 धावांच्या घरात जाताना पाहतोय. इथे 3 बॉल फेकून झालेले आहेत ते जयेश पाटील यांच्या माध्यमातून. जयेश वाघमारे. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय ते श्रीयांक 11 संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना अगेन्स्ट धरवीर स्पोर्ट्स. यावेळी मिसटायमिंग शॉट आहे. डाऊन द बॉल फिल्डर आहेत परंतु 3 क्षेत्ररक्षक मध्ये आले. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला. निर्जल स्तरी चेंडू ट्रॅव्हल केला आणि या 2 धावा कंप्लीट होत असताना आपण पाहिला धावसंख्येत दोन्ही बदलाव पाहतोय. पंकज टेंगले फलंदाजी करत असताना धरवीर स्पोर्ट्स आणि श्रेयांक 11 अशी ही लढत आपण पाहतोय. या मॅच मध्ये तिसरी लढत आजच्या दिवसातील आपण पाहतोय. इथे पंकज टेंगले धरवीर स्पोर्ट्स संघाचे आयकॉन खेळाडू आहेत. यावेळी चाप करण्याचा प्रयत्न पाहतोय. चेंडू शॉट थर्डमॅन क्षेत्रात एका धावेसाठी गेला. धावसंख्येत एकनी बदलाव. शेवटचा चेंडू शिल्लक असताना दुसऱ्या षटकातील 21 धावा धावफलकावरती पाहतोय. एकवीस धावा झाल्यात धावफलकावरती. दुसरं षटक मार्ग असताना जयेश वाघमारे चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स ओव्हर दी बॉन्ड लाईन. चेंडू जातोय सीमारेषा पार फरार. येतोय चौकार. 4 धावा. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. 25 धावा धावफलकावरती पाहतोय. पॉवर प्लेची 2 षटकं पाहिली आपण. पहिल्यांदा मिनेश पाटील 10 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या षटकात जर पाहायला गेला दुसऱ्या षटकामध्ये जिथे 15 धावा खर्च केल्या ती गोलंदाजी करत असताना जयेश वाघमारे यांनी. आणि आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये इन्व्हाइट केले गेले स्वतः कर्णधार आयकॉन खेळाडू पाहतोय श्रेयांक 11 संघाचा ऋषी वालेकर. राईट ऑफ द विकेट गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकतोय. फलंदाजी करत असताना जर पाहायला गेला तर एका बाजूने पंकज टेंगले, दुसऱ्या बाजूने लाभेश पाटील. 4 चेंडू आणि 5 धावा लाभेश पाटील यांच्या बॅटमधून पाहतोय. परंतु दुसऱ्या बाजूने जर पाहायला गेला तर 6 चेंडू आणि 15 धावा पंकज टेंगले. 1 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल जिथे स्वतः आयकॉन खेळाडू श्रेयांक 11 संघाचे ऋषी वालेकर गोलंदाजी करताना बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना दिसतील. राईट ऑफ द विकेट. पहिला बॉल. पहिलाच बॉल. फुल टॉस फुल टोल वसूल होणार. बराच लांब 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 षटकार. वालेकर यांनी कमबॅक आता करावा लागेल. धावसंख्या अतिवेगानं 31 धावांपर्यंत पोहोचली आतापर्यंत. यावेळी बीमर हाताला गेलाय. नो बॉलचा इशारा येतोय. चेंडू जातोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. नेक्स्ट बॉल देखील फ्री हिट असणार आहे. नियंत्रण आपले कंट्रोल मात्र सुटलं जातंय. कुठेतरी गोलंदाजी करत असताना नियंत्रण करावं लागणार आहे ऋषी वालेकर यांना. जर पाहायला गेलं तर लागोपाठचे दोन्ही बॉल हे फुलटॉस गेले. या अगोदरचा षटकार होता तदनंतरचा चेंडूमध्ये काहीसा बदलाव करण्याच्या नादात हा बीमर फेकला गेला आणि तो चेंडू देखील नो बॉल पाहतोय तो ऋषी वालेकर यांनी हाताळला गेलाय. धावसंख्येत आणखी दोन्ही धावांनी बदल पडला. धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 33
33च्या घरात जिथे तिसरं षटक मात्र मार्गस्थ असताना ऋषी वालेकर गोलंदाजी करतात. लाभेश आहेत बॅटिंग करत असताना फ्रीटचा बॉल येतोय. ऋषी वालेकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. फ्रीटचा बॉल स्क्वेअर करत असताना मात्र चेंडू ट्रॅव्हल करतो डीप पॉइंटच्या क्षेत्रातून सीमा रेषा पार. चौकार 4 धावा. वरती लागल्यात 2.2 षटक संपलेत. पुढचा बॉल ऋषी वालेकर. स्लोवर पद्धतीचा हा बॉल पाहतोय. मैदानाच्या वरती जर पाहायला गेला तर आकाशामध्ये सूर्य आग होतय आणि आग ओतणारी आग लावणारी फलंदाजी लाभेश आणि दुसऱ्या बाजूने पंकज टेंगले धनवीर स्पोर्ट्स संघासाठी करत असताना आपण पाहतोय. कमबॅक कमबॅक करावा लागेल आपल्या श्रेयांक 11 या संघासाठी. आयकॉन खेळाडू आहेत ऋषी वालेकर आणि ऋषी वालेकर यांच्यावरती ही जिम्मेदारी आहे. आता जिम्मेदारीनं आपला आयकॉन आपण संघासाठी कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये काहीसा बदलाव करावा लागेल. या अगोदरचा स्लोवर बॉल आपण पाहिला होता ऋषी वालेकर यांचा. यावेळी लोवर फुल टॉस त्याच्यावरती देखील तुटून पडले गेलेत. लाभेश पाटील यांच्या बॅट मधून आणखी एक धमाका. काही फटकेबाजी आपण पाहतोय ती लाभेश पाटील यांच्या माध्यमातून. या षटकाचा विचार करायला गेला तर या षटकातील आतापर्यंत 2 षटकार लाभेश पाटील यांच्या बॅट मधून पाहिलेत. या षटकाच्या अगोदर धावा कमी होत्या लाभेश यांच्या बॅट मधून, परंतु या षटकामध्ये त्या धावा पुरेपूर आपल्या संघासाठी वसूल केल्या त्या धनवीर स्पोर्ट्स संघासाठी. नेक्स्ट बॉल ऋषी वालेकर बॉलिंग ट्रॅक वरती. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. बॉल हवेमध्ये आहे. जयेश यांच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. पुन्हा एकदा ताकदवर फटका. षटकार. कॉपी पेस्ट पाहतोय आपण. षटकांचा खेळ समाप्त झालाय. 55 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तब्बल 18.33च्या सरासरीने या 55 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक केला जातोय. तोपर्यंत ऐकूयात एक शॉर्ट असा ड्रिंक ब्रेक ड्रिंक म्युझिक.
चेंडूवरती झेल झाली नाही, परिणामी एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेनं धावसंख्येत बदलाव पाहायला मिळाला. 56 धावा धावपालकावरती, जिथे चौथं षटक मार्गस्थ असताना आपल्या कोट्यातील दुसरं षटक डिलिव्हर करत असताना आपण जयेश वाघमारे यांना पाहतोय या मॅच मध्ये. इम्प्रेसिव्ह बॅटिंग बाय धनवीर स्पोर्ट्स. चांगला कमबॅक, चांगली गोलंदाजी, बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न, थोडा फंबल पाहायला मिळालं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट झाली गेली. अगोदरच आपल्या संघाने जास्तीत जास्त धावा खर्च केल्या आणि जर खराब क्षेत्ररक्षण केला तर स्ट्राईक देखील चेंज होताना आपण पाहू शकतोय. आणि समोरील संघाला आपण संध्या जर उपलब्ध करून दिल्या तर त्या संधीवरती देखील मोठा अटॅक करण्याचा प्रयत्न धनवीर स्पोर्ट्स या मॅच मध्ये आपण करताना पाहतोय. पुढील बॉल पुन्हा एकदा जयेश. यावेळी चांगला उंचीचा वापर करत असताना बाउन्स करण्याचा प्रयत्न पाहिला. टणक विकेट आहे, सिमेंटची विकेट असल्या कारणाने जेवढी मदत गोलंदाजांना असे तेवढीच मदत ही फलंदाजांना देखील चांगल्या पद्धतीने सकाळच्या सत्रामधून पाहतोय. आजच्या दिवसात एक विकेट हॅट्रिक देखील आपण मागच्या मॅच मध्ये आपण पाहिली होती. म्हणजे जेवढी विकेट ही अनुकूल फलंदाजांना आहे तेवढीच अनुकूल ही गोलंदाजांना देखील आजची विकेट आहे. परंतु यावेळी थांबणार नाही. पंकज टेंगले यांच्या बॅट मधून आणखी एक धमाकेदार APL षटकार, 6 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा जयेश. अनदर वन. इट्स अ बिग 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 होईल का, परंतु नाही, अडसर दूर करू शकले नाही. परिणामी मिनेश यांचा अप्रतिम झेल आणि या चेंडूवर संपतोय पंकज टेंगले यांचा खेळ. चौसष्ट 64 ऑन बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. लास्ट ओव्हर रिमेनिंग इन फर्स्ट इनिंग. शेवटचं षटक शिल्लक असणार आहे. तत्पूर्वी पुढच्या मॅच साठी आम्ही कॉल देतोय माऊली कृपा आणि सॉरी किट्टू 11 आणि SP सुपर प्लेयर बांधन. नेक्स्ट मॅचचा टॉस साठी आपण यायचं आहे. बॅक टू द बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पाहतोय, परंतु जोरदार फटका, फटक्यामध्ये होतं वजन आणि या धावा मिळतील 4 4 4 चौकार. (68) ऑन स्कोरबोर्ड. 68 धावा धावफलकावरती पाहतोय. शेवटचं षटक मार्गस्थ असताना राऊंड विकेट. यावेळी ब्लॉक होल मध्ये भन्नाट वेग पाहायला मिळाला या बॉलवरती. उत्तर देत असताना वेगवान गोलंदाजी करत असताना आपण शेवटच्या षटकात गोलंदाज पाहतोय आशुतोष पाटील यांना. पहिला बॉलवरती चौकार खाल्ल्यानंतर अतिवेगानं फेकलेला हा बॉल डॉट बॉल आलाय. लाभेश पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय लाभेश यांना. पुढे सरसावत असताना जणू काही या बॉल वरती चपराक मारली आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. चार 4.3 षटकांचा खेळ झालाय. 3 चेंडू येणं शिल्लक आणि या असोसिएशन मधील पहिला अर्धशतक साजरं होईल का मित्रांनो. 15 चेंडू आणि 45 नाबाद खेळतोय लाभेश. मोठा फटका, परंतु अडसर होता जयेश वाघमारे यांचा. अडसर दूर करू शकला नाही, परंतु एक्सप्लोसिव्ह इनिंग मित्रांनो पाहतोय. 16 चेंडू आणि 45 धावा. लाभेश बॅक टू द डगआउट.
तो अर्धशतकापेक्षा कितीतरी महत्वपूर्ण इनिंग आपण लाभेशांच्या बॅट मधून पाहिली. पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय. नेक्स्ट बॅटर चेतन पाटील मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर मात्र शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी बॅटर पाहतोय आकाश. आकाश असणार आहे धावफलकावरती. 75 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 75 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 75 धावा. आकाश लास्ट बॉल फेस करतील. ब्लॉक होल मध्ये स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू फील्ड केला जातो. 1 धाव आणि 1 धावानं या इनिंगला ब्रेक मिळतो आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा लागल्या मित्रांनो. 76 धावा जिंकण्यासाठी तब्बल 77 धावांचं उद्दिष्ट येणाऱ्या 5 षटकांमध्ये असणार आहे. ते श्रेयांक 11 या संघाला. त्याला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी यायचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस किट्टू 11 आणि SP सुपर प्लेअर. चालू कॉर्डलेट चालू कर. चला विद्यमान सामना आपण बघतोय. धनवीर स्पोर्ट्स विरुद्ध श्रेयांक 11. श्रेयांक 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता व क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते ते धनवीर स्पोर्ट्स संघाला आणि धनवीर स्पोर्ट्स संघाने 5 षटकांमध्ये धावसंख्या धावपटलावर लावली 76 आणि 77 धावांचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे ते श्रेयांक संघाकडं. आता श्रेयांक 11 संघ कशा पद्धतीने आपली खेळी जमवतोय हे बघणं मात्र नक्कीच औत्सुक्याचं ठरेल. म्हणजे आपण बघितलं तर श्रेयांक 11 संघाला प्रत्येक षटकामध्ये 15.40 ची सरासरी राखावी लागणार आहे. 77 धावांचं एक मोठं विशालकाय असं उद्दिष्ट गाठत असताना सत्याहत्तर धावांची आता खेळी करण्यासाठी उतरलेली आपण सलामीची जोडी मैदानामध्ये बघतोय. बॉलर धनवीर स्पोर्ट्स संघाकडून सलामीचे षटक घेऊन होते अलंकार मॅन फ्रॉम पेझारी.
सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन 77 धावा लढवण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅकवर. क्षेत्ररक्षण आपल्या गोलंदाजीच्या अनुरूप लावलं जात आहे. पंचांकडून अधिकृत घोषणा सामना चालू करण्याची आणि स्ट्राईकला आलेला फलंदाज आपण बघतोय चिराग आणि नॉन स्ट्रायकर एंडवर आहे तो रुपेश. चिराग आणि रुपेशची जोडगोळी आपण सलामीच्या मैदानामध्ये बघतोय. नक्कीच मोठे फटके मारावे लागतील. 15.40 ची सरासरी 15.40 ची सरासरी राखावी लागणार आहे ती प्रत्येक षटकाच्या मागं. आता कशा पद्धतीने आपले फटके शोधतायत, कशा पद्धतीने आपला खेळ रंगवतायत आणि कशा पद्धतीने गोलंदाज आपली गोलंदाजी साकारतोय हे मात्र बघणं औत्सुक्याचं ठरेल. सामन्याला सुरुवात होते. धनवीर स्पोर्ट्स संघाची सलामीची जोडी स्ट्राईकला होते चिराग आणि गोलंदाज होतो अलंकार. पहिला चेंडू हा मात्र लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू. पंचांकडून अवांतर धावेची घोषणा. पंचांकडून दंडित केलं जात आहे. 1 या धावसंख्येने संघाचं खातं उघडलं जात आहे. अलंकाराचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर टाकला जातोय. पंचांकडून पुन्हा एकदा दंडित केलं जात आहे. धावसंख्या होती ती बिनबाद 2. नक्कीच 77 धावा ज्या वेळेला धावपटलावर लावायच्या असतात त्यावेळेला नक्कीच फलंदाजांवर आणि खास करून सलामीवीरांवर एक मोठी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी साकारण्यासाठी हे योग्य 2 फलंदाज आहेत असं मात्र नक्कीच मत झालं. सर फुलटा स्वरूपाचा चेंडू हा मात्र चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर झेल टिपला जातोय. पहिल्या गाड्याचं पतन आपल्याला बघायला मिळतंय. 2 या धावसंख्येवर चिराग मात्र भोपळाई न फोडता तंबूच्या आश्रयाला जाताना बघायला मिळतोय. पहिला साजरा बसतोय तो धनवीर स्पोर्ट्स संघाला 2 या धावसंख्येवर. श्रीयांक 11 संघाला. श्रीयांक 11 संघाचा पहिला फलंदाज चिराग नावाच्या रूपानं 2 या धावसंख्येवर बाद होतोय. नक्कीच या धक्क्यातून सावरावं लागेल. आपण जर बघितलं तर श्रीयांक 11 संघाकडे देखील फलंदाजांची मोठी फौज आहे. केवळ नाव मोठं असून उपयोगाचं नाहीये तर तुमचं कामगिरी तुमची कर्तृत्व मोठी ती क्रीडांगणामध्ये दाखवणं तितकंच गरजेचं असतं. आता आलेला फलंदाज बघतोय. पहिल्या गडी बाद झाल्यानंतर आलेला फलंदाज आहे तो आशुतोष. नक्कीच त्याच्यावर देखील एक मोठी जबाबदारी असेल आणि आपल्यावर सोपवलेली जबाबदारी मोठी आहे याची परिपूर्ण जाणीव असेल ती या फलंदाजाला. नक्कीच नैसर्गिक खेळ करावा लागेल. आतापर्यंत बघितलं तर पहिले 2 चेंडू स्वैर टाकले होते अलंकार याने. नंतर मात्र चांगल्या पद्धतीने चेंडू टाकला आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण तितकाच उत्तम असा झेल टिपला गेला तो क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा अलंकार. पॉइंट कव्हर एक्स्ट्रा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर खेळाडू तैनात केलेला आहे. हा मात्र चेंडू नक्कीच जातोय तो स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. इथे मात्र चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची शर्यत संपते. चेंडू शर्यत जिंकतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी पहिला चौकार येतोय तो श्रीयांक 11 संघासाठी. आशुतोषाच्या बॅटमधून धावसंख्या होती ती 6. 1/6 विद्यमान धावसंख्या आपल्याला बघायला मिळते श्रीयांक 11 संघाची. अजून पल्ला मोठा गाठायचा आहे. मोठे फटके मारायचे आहेत आणि हे षटक मात्र खऱ्या अर्थानं अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. अलंकाराचा पुढील चेंडू हा मात्र चेंडू खेळून करतो तो डीप लॉंग ऑफच्या रिझन मध्ये. खेळाडू क्रमांक 2 बाद होतोय. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 2/6. एका पाठोपाठ एक जबरदस्त अशा हादरे बसायला लागलेले आहेत त्या श्रीयांक 11 संघाला. आता श्रीयांक 11 संघाचा कर्णधार मात्र मैदानामध्ये येतोय. ज्याला गोलंदाजीमध्ये काही फारसा करिश्मा करता आला नाही परंतु नक्कीच अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या वेळेला संघ बांधणी केली ऐकून खेळाडू म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं त्यावेळेला मात्र नक्कीच त्याच्याकडं टॅलेंट जे आहे ते ठासून भरलेलं असावं. मालकांनी संघ निवड करताना आयकॉनिक खेळाडू निवडताना मात्र याची निवड केली. आता आलेला फलंदाज आहे तो ऋषी वालेकर मॅन फ्रॉम गवळी राजा वाघोली संघाचा खेळाडू. आता मात्र श्रीयांक 11 संघाकडून कर्णधार आणि एक उत्तम अष्टपैलू खेळाडू अशी जबाबदारी साकारताना
पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतो तो अलंकार. पहिले षटक प्रगतीपथावर असा राईट मोडतो विकेट मारा करतोय. हा मात्र चेंडू जातोय डीप फाईन लेग रिझनमध्ये घोषित क्षेत्राच्या दिशेनं घोषित क्षेत्रासाठी एका धावेसाठी. आपलं वैयक्तिक खातं मात्र उघडतोय. धावपटलामध्ये एक धाव जोडली जाते. धाव संख्या होती ती 7. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालेला. 2 चेंडू शिल्लक आहे. शेवटच्या 2 चेंडूंवर पहिल्या षटकाची समाप्ती कुठल्या संघाच्या दृष्टीने फायद्याची ठरेल, कुठल्या संघासाठी पहिले षटक फायदेशीर ठरेल याचा निर्णय मात्र पुढील 2 चेंडू घेतील. पहिलं षटक कुठल्या संघासाठी होतंय हे बघणं मात्र नक्कीच औत्सुक्याचं ठरेल. कारण स्ट्राईकला आहे तो ऋषी वालेकर, ज्याच्या बॅटमधून आपण बऱ्याच वेळेला चौकार आणि षटकारांचा पाऊस पडताना बघितलेला आहे. हा पाऊस मात्र नक्कीच आता त्याला पाडावा लागेल. अलंकार टू ऋषी हा मात्र बॅकफुटवर जाऊन इथे मात्र फुटवर्कचा अभाव आपल्याला बघायला मिळतोय. ज्याला पदतालीत आपण मराठीमध्ये म्हणतो फुटवर्कचा मात्र नक्कीच इथं अभाव बघायला मिळतोय ऋषी वालेकर कडून. शेवटचा चेंडू पहिले षटक समाप्तीच्या मार्गावर असताना अलंकार टू ऋषी वालेकर हा मात्र स्टंपवर टाकले चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय. निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होते. पहिले षटक समाप्त होतोय आणि धाव संख्या झालेली आहे ती 2/7. अतिशय टिचून अशी कंडिशनी गोलंदाजी केली होती ती अलंकार याने. आपण बघितलं आता 4 षटकांचा खेळ बाकी आणि धाव संख्या तब्बल लावायची अजून 70. म्हणजे आपण बघितलं तर प्रत्येक षटकामध्ये सरासरी लागणार आहे चोवीस चेंडू आणि 70 धावांची गरज आता नक्कीच आपल्याला बघायला मिळतोय की गोलंदाजाला लढवण्यासाठी खूप धावा आहेत, परंतु फलंदाजांकडे देखील मोठे फटके बाकी आहेत. रोशन लेफ्ट आर्म ओव्हरचा विकेट मारा करण्यासाठी सज्ज होता आणि चेंडू येतोय तो डीप पॉइंट रिझन मध्ये. चेंडू जातोय सीमा पार. येतोय रोशनच्या बॅट मधून हा चौकार, रुपेशच्या बॅट मधून चौकार. या चौकारांशी धाव संख्या मात्र बदलते. धाव संख्या होती ती 11. 2/11 विद्यमान धाव संख्या आपल्याला बघायला मिळते. पहिला चेंडू मात्र नक्कीच फायदेशीर ठरतोय तो श्रीयांक 11 संघासाठी. पुन्हा एकदा रोशन आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर कमबॅक करण्याची क्षमता आणि सिद्धता त्याच्यामध्ये आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. हा मात्र पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये चेंडू जातोय घोषित क्षेत्राच्या दिशेने एका धावेसाठी. 1 धाव 2 धावात जाण्यानं फारसं काही नुकसान होणार नाहीये. ते धनवीर स्पोर्ट्स संघाचं इथे मात्र चौकार षटकार वाचवण्याचा प्रयत्न असेल तो गोलंदाजाचा आणि तशाच पद्धतीने त्यांना गोलंदाजी करावी लागेल. ओव्हरपिच शॉर्ट पिच स्वरूपाचे चेंडू मात्र टाळावे लागतील. पुन्हा एकदा आपण बघतोय की आपल्या गतीतून नक्कीच बीट करतोय तो फलंदाजाला. फलंदाज मात्र वारंवार वाट बघत असतो की आपल्या बॅटवर बॉल मात्र अतिशय जलद गतीने येईल आणि मी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करेल, परंतु गोलंदाज देखील तितका चाणाक्ष आहे, तितका चतुर आहे. चेंडूतील गती मात्र काढून घेते. हा मात्र चेंडू खेळून करतोय वाडिश लॉंगॉफच्या वरून. चेंडू जातोय सीमा पार. हा मात्र येतोय षटकार. आपण बघतोय एक चौकार मारल्यानंतर चिरागच्या बॅटमधून एक मोठा फटका षटकार येतोय. रुपेशच्या बॅटमधून एक षटकार येतो. हा मात्र पुन्हा एकदा फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझन मध्ये झेल बाद होतो का? झेल मात्र सुटतोय रुपेशचा. इथे मात्र आपण बघतोय की एका चांगल्या फलंदाजाला ज्या वेळेला तुम्ही जीवदान देता त्यावेळेला मात्र नक्कीच संकटाला आमंत्रण दिलं जातं. म्हणूनच इंग्रजीमध्ये म्हटलं जाते की टेक कॅचेस विन मॅचेस. एका चांगल्या फलंदाजाला जीवदान दिलेलं आहे. शेवटचा चेंडू आणि तो
खेळला जाईल तो ऋषिकेश वालेकर याच्या कडून. हा मात्र पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन खेळतोय. चेंडू जातो तो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू अडवला जातो का? चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 25. आपण बघितलं तर रोशन याचं षटक मात्र इथं खऱ्या अर्थानं महागडं ठरलेलं आहे. या षटकामध्ये तब्बल आलेल्या त्या धावा 18. पहिलं षटक टाकलं होतं ते अलंकार याने, ज्याच्यामध्ये धावा खर्च केले होते ते केवळ 7. आणि दुसरं षटक टाकलं होते ते रोशन याने, ज्याच्यामध्ये धावा आलेल्या आहेत ते 18, ज्याच्यामध्ये तब्बल 2 षटकार आणि एका चौकाराचा समावेश आहे. म्हणजे आपण बघितलं तर गोलंदाजावर खऱ्या अर्थानं हल्ला बोल चढवणं म्हणजे काय याचं एक मूर्तिमंत उदाहरण आपल्याला बघायला मिळतोय. श्रेयांक गिलवन संघ मात्र जशाच तसं उत्तर देत असताना बेस्ट बॅट्समन विरुद्ध बेस्ट बॉलर ही एक द्वंद्व युद्ध मात्र आपल्याला बघायला मिळते. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपल्याला बघायला मिळते. अजूनपर्यंत ऋषी वालेकर आणि रुपेश ही जोड गोळी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मात्र नक्कीच आपण बघतो की श्रेयांक गिलवन संघ हा वर्चस्व गाजवताना बघायला मिळेल. पुन्हा एकदा येतोय सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन अलंकार. राईट आर्म ऑफ द विकेट. 7 ते 8 पावलांतर रुपेश हा मात्र चेंडू हलकाच खेळून करतोय. तो मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एका धावेची कमाई करायची संधी मिळते. एक धाव धावपटलामध्ये जोडली जाईल तोपर्यंत धावसंख्या होती ती 2/26. स्ट्राईकला येतोय तो ऋषी वालेकर, ज्याच्या बॅटमधून आपण मागच्या षटकामध्ये एक मोठा फटका बघितला होता. नक्कीच या फटक्यांची पुनरावृत्ती करावी लागेल. अलंकार याच्यावर हल्लाबोल चढवावा लागेल. रिव्हर्स स्वीपचा फटका डीप पॉइंट रिजन मध्ये. चेंडू जातोय घोषित क्षेत्राच्या दिशेनं. नक्कीच इथं थोडीशी जर चेंडूने दिशा बदलली असती तर पंचांना अधिकृत घोषणा करावी लागली असती ती चौकार असल्याची. नक्कीच इथं सुदैवी ठरतोय तो गोलंदाज आणि दुर्दैवी ठरतोय तो फलंदाज. क्रिकेटचा खेळ म्हणजे ऊन पावसाचा खेळ. ज्या पद्धतीने श्रावणामध्ये ऊन आणि पावसाचा झिम्मा खेळ आपल्याला बघायला मिळतो तसाच खेळ आपल्याला या मैदानामध्ये बघायला मिळतोय. अलंकाराचा पुढील चेंडू नक्कीच सामना करतोय तर ऋषी वालेकर. लोअर फुलटा स्वरूपाचा चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू जातोय सीमा पार. ऋषी वालेकरच्या बॅटमधून येतोय षटकार क्रमांक 2 आणि धावसंख्या झालेली आहे ती 33. 33 लॉस ऑफ 2 विकेट्स. ऋषी वालेकर ऑन फायर. नक्कीच आता अलंकारवर त्याने हल्लाबोल चढवलेला आहे. बॅटला छान पद्धतीने बॉल कनेक्ट होतोय. पुन्हा एकदा गती परिवर्तन करतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू टाकण्याचा उत्तम प्रयत्न. आता खऱ्या अर्थानं आपण क्रिकेटच्या बोलीभाषेमध्ये बघत असतो की यॉर्कर स्वरूपाचं एक प्रभावी अस्त्र गोलंदाजांच्या माध्यमातून वापरला जातो. तोच वापर मात्र अलंकार करण्याचा. रिव्हर्स स्वीपचा फटका. हा मात्र चेंडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. चेंडू येतोय तो 6 धावांसाठी. तब्बल 6 धावा वसूल केल्या जातात रिव्हर्स स्वीपच्या या फटक्यातून. ऋषी वालेकर वाघ आहे, त्याच्या आता तोंडाला खऱ्या अर्थाने रक्त लागलेलं आहे. मग तो प्रतिस्पर्ध्याला तोडल्या फोडल्या आणि फाडल्याशिवाय राहत नाही आहे. धावसंख्या झालेली आहे ती 39 आणि ऋषी वालेकर खेळतोय तर तब्बल 20 नाबाद धावसंख्येवर. अलंकार मात्र नक्कीच आता योग्य गतीने आणि योग्य टप्प्याने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जाते सीमा पार. इथे बघतो आपण की 3 षटकांचा सामना झाला आणि धावसंख्या झालेली आहे ती 43 लॉस ऑफ 2 विकेट्स. म्हणजे आपण बघितलं तर जी सरासरी असणं गरजेचं होतं ती सरासरी राखण्याचा एक उत्तम प्रयत्न ऋषी वालेकर आणि रुपेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. आता 12 चेंडू आणि
12 चेंडू आणि 34 धावांची गरज, म्हणजे आपण बघितलं तर प्रत्येक षटकामागे सरासरी राखावी लागणार आहे ती 17ची. आता प्रत्येक षटकामागे सरासरी 17 राखायची असेल तर तुम्हाला नक्कीच 2 वेळेला चेंडू सीमारेषेबाहेर धाडावा लागेल, एक चौकार मारावा लागेल, तरच तुम्ही गोलंदाजावर खऱ्या अर्थानं अंकुश ठेवू शकताय, खऱ्या अर्थानं वर्चस्व गाजवू शकताय. आणि ही जी जोडगोळी आपण मैदानामध्ये बघतोय, ज्यांच्या बॅटला छान पद्धतीने बॉल कनेक्ट होतोय, हे मात्र उत्तम कार्य करू शकतात. ओव्हर टू डीजे. गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये बघतोय पंकज, आणि स्ट्राईकला उभा आहे तो रुपेश. पंकज तो रुपेशचा सामना नक्कीच एक द्वंद्व तो मोठं बघायला मिळतंय. राऊंड द विकेट मारा करतोय, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच त्याला डीप कव्हर, डीप पॉइंटच्या रिझन मध्ये फटके मारायचे आहेत. नक्कीच पंकज याला गती परिवर्तनाचं अस्त्र वापरावं लागेल आणि फलंदाजाला नक्कीच अडचणीत आणावं लागेल. पंकज याचा पुढील चेंडू, हा मात्र चेंडू मिस टायमिंग होत आहे, आपल्याला बघायला मिळतंय. चेंडू जाते तो पुन्हा घोषित क्षेत्राच्या दिशेनं. धाव मिळते ती केवळ एक. कुठेतरी चौकार आणि षटकारांना अंकुश ठेवण्यासाठी या गोलंदाजाने स्वतःकडे चेंडू घेतलेला आहे. आयकॉनिक खेळाडू कर्णधाराच्या भूमिकेमध्ये असताना आता गोलंदाज म्हणून तो स्वतः आलेला आहे. नक्कीच त्याला माहिती आहे की विकेटचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. विकेट कशा पद्धतीने आता खेळते, गती आपल्याला कशा पद्धतीने ठेवायची आहे, कुठल्या अचूक टप्प्यावर मारा करता येईल, याचा एक अभ्यास पूर्ण गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा आपण इथे बघतोय की चेंडू बॅटची एज घेऊन गेला होता. इथे मात्र नक्कीच धावचीत होते तो फलंदाज रुपेशची खेळी संपुष्टात येते. धावसंख्या स्थिरावलेली आहे. हे षटक मात्र नक्कीच फायदेशीर बघायला मिळत आहे. पंकज टेंगळेने चेंडू आपल्या हातामध्ये घेतला आणि एक चमत्कार घडवून दाखवलाय. रुपेश याला मात्र धावचित करून परतीच्या रस्त्याला पाठवलंय. आता आलेला फलंदाज बघतोय जयेश, ज्याच्या बॅटमधून मॅन फ्रॉम आंबेवाडी. आता इथे बघतोय की श्रेयांक 11 संघासाठी फलंदाजी साकारत असताना त्याच्या जोडीला येतो ऋषी वालेकर. ही दोन फलंदाज भक्कम परिस्थितीमध्ये नक्कीच संघाला पुढे नेऊ शकतात. ज्यांच्या भात्यामध्ये मोठे फटके आहेत, ज्यांच्या भात्यामध्ये चौकार षटकार ठेवलेले आहेत, ते चौकार आणि षटकार मात्र आपल्या पिशवीतून नक्कीच त्यांना काढावे लागतील. पुन्हा एकदा पंकज सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवर. पुढील चेंडू घेऊन गती परिवर्तन करतोय. चेंडू जाते तो काऊ कॉर्नर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला जातोय. पंचांनी तिसऱ्या पंचांच्या न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय. बघूया आता त्या निर्णयाचं तो निर्णय कशा पद्धतीने येतोय. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे ती 44. आपण बघतोय की आणि गडी गमावलेले आहेत ते 3. डार्विन स्पोर्ट्स विरुद्ध श्रेयांक 11 या संघात दरम्यातली एक बिग फाईट, बिग टोटलचा सामना आपण बघतोय. डार्विन स्पोर्ट्स संघाने 76 धावा धावपटलावर लावल्या होत्या. 77 धावांचं एक मोठं उद्दिष्ट ठेवलं होतं. आता बघतोय आपण की षटक झालेले आहेत ते 3.3 आणि धावसंख्या झालेली ती 44.
व्हॉलेंटियर्स कोण होते तिथे? अंश 11. अंश 11 व्हॉलेंटियर म्हणून आपली भूमिका होती. अंश 11 व्हॉलेंटियर म्हणून अंश 11 ची भूमिका होती. अमोल नाही का? धावसंख्या आपण बघतोय की 3:44 पंचांनी अधिकृत घोषणा करायची आहे. सत्याहत्तर धावांचा पाठलाग करत असताना आपण बघतो की श्रेयांक 11 संघ मात्र छान पद्धतीने आपली फलंदाजी साकारतो आणि धावसंख्या झालेली आहे ती 3:44 आणि षटकांची समाप्ती झालेली ती 3.3. आपण बघतोय की क्रिकेट हा खेळ सभ्य लोकांचा खेळ. आपल्या खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन प्रत्येक खेळाडूंनी करायचं आहे. कोणताही निर्णय असो, कोणत्याही प्रत्येक निर्णयाचं आपण सन्मानाने स्वागत करायचं आहे. खऱ्या अर्थाने खेळाडू वृत्ती म्हणजे काय हे क्रिकेटमध्ये आपण दाखवून दिलं पाहिजे. पंच अनफिल्ड डिसिजन आहे का? पंच ऑनफिल्ड डिसिजन द्यायचं आपण. ऑनफिल्ड डिसिजन असणार आहे याच्यामध्ये. हे बघा पंचांकडून आता येईल. मैदानावरचा डिसिजन त्यांच्याकडे पेंडिंग असेल.
यापुढे ज्या ज्या संघांची नावं घेतली जातील व्हॉलेंटियर्स म्हणून त्या संघांनी वेळेच्या आधी उपस्थित राहायचं आहे. नाव घेतल्यानंतर तुम्ही इथे उपस्थित राहायचं आहे, कारण प्रत्येक संघ बघतोय आपण वारंवार पुकारा द्यावा लागतोय, वारंवार पुकारा द्यावा लागतोय. या स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून आपण बघतोय की व्हॉलेंटियर म्हणून सर्व खेळाडू मैदानाच्या सभोवताली दिसत नाहीयेत. पंच आपला डिसिजन द्यायचा आहे. पंचांकडून षटकार असल्याची घोषणा आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या झालेली आहे ती 50. आठ चेंडू आणि 27 धावांची गरज असेल ती श्रेयांक 11 संघाला. 8 चेंडू आणि स्ट्राईकला येतो तो जयेश, राऊंड द विकेट मारा करतोय तो पंकज, नक्कीच पुन्हा बॅकफुटवर जाऊन चेंडू खेळून करतोय. फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिझल्ट मध्ये चेंडू मात्र अडवला जाईल, तोपर्यंत 2 धावांची कमाई करण्याची संधी आहे ती श्रेयांककडे. श्रेयांक 11 संघाकडे 2 धावा धावपटलामध्ये जोडल्या जातात. धावसंख्या होती ती 52. आपण बघतो की नक्कीच आपण बघतो की हे षटक समाप्तीच्या मार्गावर आहे. शेवटचा चेंडू टाकला जाईल. आता या शेवटच्या चेंडूवर काय नाट्यमय घडामोड घडेल का, जयेशच्या बॅटमधून मोठा फटका येईल का, हे मात्र नक्कीच बघणं औत्सुक्याचं ठरेल. श्रेयांक 11 संघासाठी पंकज राऊंड द विकेट मारा करतोय. शेवटचा चेंडू, हा मात्र चेंडू खेळून करतोय. चेंडू जातो तो काऊ कॉर्नर रिझन मध्ये, चेंडू जातोय सीमा पार, जयेशच्या बॅटमधून येतोय APL षटकार. आपण बघतो की या षटकारांशी नक्कीच सामनाचं समीकरण बदललं जात आहे. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज श्रेयांक 11 संघासाठी. मागच्या सामन्याप्रमाणे हा सामना देखील चित्तथरारक होणार का, हा मात्र प्रश्न नक्कीच सर्व रसिक मनावर अधिराज्य गाजवतोय. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. आता कशा पद्धतीने जयेश आणि ऋषी वालेकर आपली बॅट तळपवतोय की बॅट मॅन करावी लागते. शेवटचे षटक घेऊन कुठल्या गोलंदाजाकडं कर्णधार चेंडू सोपवतोय. 6 चेंडू आणि 19 धावा म्हणजे 3 वेळेला चेंडू हा सीमा रेषेच्या बाहेर धाडावा लागेल. 3 चेंडू जर चांगल्या पद्धतीने गोलंदाजाने टाकले तर मात्र नक्कीच कमबॅक करेल तो धनवीर स्पोर्ट्स संघ. आता याचं उत्तर मात्र नक्कीच या 6 चेंडूंवर कळेल. कुठला संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे, कुठल्या संघाच्या गळ्यामध्ये विजयश्री माळ घालेल, हे पुढील 6 चेंडू ठरवतील. 6 चेंडू आणि 19 धावा, 6 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल ती श्रेयांक 11 संघाला. स्ट्राईकला येते तो ऋषी वालेकर आणि गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये बघायला मिळतोय. गोलंदाज आहे तो जितेंद्र. राईटमोर विकेट मारा करतोय. 10 ते 12 बॉलांचा रनअप. हा मात्र बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉप रिझन मध्ये घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 5 चेंडू आणि 18 धावांची गरज ऋषी वालेकर साठी. नक्कीच एक संधी आहे, परंतु जागा व्हावं लागेल आता, कारण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे संधी आणि सूर्योदय हे उशिरा उठणाऱ्या, उशिरा जाग येणाऱ्या माणसाला कधीच अनुभवता येत नाही. तर त्यासाठी लवकर उठावं लागेल, लवकर जागावं लागेल.
5 चेंडू आणि 18 धावा. जितेंद्र याच्यावर देखील एक मानसिक दडपण असेल, पण तो दडपण झुगारावा लागेल. यष्टीरक्षकाला चकून चेंडू पुन्हा जातोय घोषित क्षेत्राच्या रिझन मध्ये. नक्कीच गोलंदाज डिचून गोलंदाजी करतोय. ज्याला फलंदाजाचं फुटवर्क माहिती आहे, ज्याला फलंदाज कुठल्या क्षेत्रामध्ये मारू शकतोय याची परिपूर्ण जाणीव, या गोष्टींचा अभ्यास करून आपला चेंडू टाकतोय. नक्कीच या गोलंदाजाकडून मोठ्या अपेक्षा असतील त्या धनवीर स्पोर्ट्स संघाला. मागच्या सामन्याप्रमाणे हा सामना देखील फलंदाजाच्या माध्यमातून फिरवला जाईल का, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. सर्व गोष्टी संपल्यानंतर उरतात ते कष्ट, आणि कष्टाला पर्याय नसतो. नो शॉर्टकट फॉर सक्सेस म्हणून म्हटलं जातंय. जितेंद्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॅकफुटवर जाऊन चेंडू पूल करतोय, चेंडू जातोय घोषित क्षेत्राच्या दिशेने जातोय का. पंच आपली अधिकृत घोषणा करायची आहे. एक धाव. धावसंख्या झालेली 61. क्षणाला नक्कीच उत्कंठा वाढवतोय. शेवटचे 3 चेंडू. बॉल दे 3 चेंडू आणि 16 धावा, म्हणजे 3 षटकार मारावे लागतील. 2 षटकार आणि 1 चौकार नक्कीच मारावे लागेल. ती क्षमता, ती गुणवत्ता या फलंदाजांमध्ये नक्कीच आहे. नवीन चेंडूच असेल. 3 चेंडू आणि 16 धावा. नक्कीच ऋषी वालेकर याच्या बॅटमधून 2 खणखणीत षटकार आणि 1 चौकार येईल का. हे नक्कीच याचं उत्तर पुढील 3 चेंडूंवर मिळेल. जितेंद्र याचा पुढील चेंडू, हा चेंडू मात्र नक्कीच खेळला जातो. तो स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू अडवला जातो. इथे मात्र विजयाच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत त्या धनवीर स्पोर्ट्स संघाच्या. इथे मात्र विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचतो धनवीर स्पोर्ट्स संघ, परंतु 2 चेंडू अजून टाकणं बाकी आहे. कारण शेवटचा चेंडू टाकेपर्यंत कुठल्याही संघाला विजयाने पराभूत घोषित करता येत नाहीये. क्रिकेटच्या धावपटलावर खेळत असताना मात्र तुम्हाला नक्कीच बाकी वर्तवता येत. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा मात्र फटका मारला जातोय. नक्कीच पंचांकडून घोषणा होती ती षटकाराची. इथे कुठेतरी प्रयत्न मात्र कमी पडताना बघायला मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 67. 1 चेंडू आणि 10 धावा. नक्कीच जर आता आपण बघतो की गोलंदाजांनी जर काही कोणती चूक केली नाही तर मात्र नक्कीच धनवीर स्पोर्ट्स संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होऊ शकतोय. तो देखील सन्मानाने विजयश्री गळ्यात माळ घालण्यासाठी सज्ज आहे. शेवटचा चेंडू, 1 चेंडू आणि 10 धावा. जितेंद्रचा शेवटचा चेंडू, हा मात्र चेंडू खेळून काढतोय तो वाईडिश लॉंगॉनच्या रिजन मध्ये. झेल टिपला जातोय ऋषी वालेकरचा. इथे मात्र बघतोय की श्रेयांक 11 संघाला मात्र पराभवाला सामोरं जावं लागतंय. धनवीर स्पोर्ट आणि शर्वरी 11 दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. विजयी संघाला पुढच्या फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा. धनवीर स्पोर्ट्स आणि श्रेयांक 11 या संघा दरम्यान लढत झाली. यामध्ये धनवीर स्पोर्ट्स संघाने मात्र विजयश्री संपादित केली. यामध्ये मॅन ऑफ द मॅच सामनावीराचं पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. 45 धावांची 16 चेंडूमध्ये अभेद्य खेळी करणारा लाभेश ठरतो मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. आणि पुरस्काराचं वितरण करण्याची विनंती